आणि आता कहाणी राजकीय महाभारताची। सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आउटगोईंगचा झपाटा असताना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज इनकमिंग पाहायला मिळालं। गुहागरच्या सहदेव बेटकर यांनी काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळी बोलताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा दिली। सहदेव श्रीकृष्णासोबत आले आणि संजय तर आहेतच असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं। पाहूया राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। महाभारताला अमर रचना का म्हणतात हे आपलं राजकारण पाहून लक्षात येतं। जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा राजकीय नेते आपल्या कृतींना महाभारताशी जोडून ते जिवंत करत असल्याचं दिसून येतं। संजय हे महाभारतातलं असंच एक महत्त्वाचं पात्र। संजय उवाच असं म्हणत संजयनं पाहिलेलं आणि धृतराष्ट्राला वर्णन करून सांगितलेला इतिवृत्तांत ही महाभारताची खासियत। आधुनिक काळातल्या संजयला म्हणजेच संजय राऊतांनाही आता पुन्हा एकदा महाभारत दिसायला सुरुवात झाली आहे। केवळ महाभारताची कथाच नव्हे तर त्यातली पात्रही जिवंत करायला त्यांनी सुरुवात केली आहे। महाभारतातली 3 प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत। उद्धव म्हणजे श्रीकृष्ण, संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होतं। धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो सहदेव होता। आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे। राऊत बोलतायत त्या महाभारताचं कुरुक्षेत्र आहे कोकणातलं। कालपर्यंत काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या सहदेव बेटकर यांनी घर वापसी करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर या आधुनिक सहदेवांना आधुनिक संजयनी चांगलंच मोटिवेट केलं, पण मोटिवेट करताना डेडिकेट राहण्याचा आणि जोरदार ऍक्टिव्हेट होण्याचाही सल्ला दिला। आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आहे, आता मैदान बदलायचं नाही। आता ह्याच मैदानात रत्नागिरी जिल्हा वडकवणार, रत्नागिरी जिल्हा हा परत संपूर्ण भगवा एक ठेकेदारांचं राज्य संपवून टाका। सगळं जागेवर आहे, फक्त हवा आहे बाहेर। त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते। आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा, आपण पहा कशी दाणादाण उडते ते। एक गद्दार राहणार ना औषधाला शिल्लक। मूळ महाभारतात कौरव आणि पांडव यांच्या युद्धात कोकणातील अनेक राजांनी सहभाग घेतल्याचा उल्लेख आहे। आधुनिक काळात मात्र आव्हान आहे ते या राजांना आपल्याकडे टिकवून ठेवण्याचं। त्यामुळेच आधुनिक सहदेवांना आता पुन्हा घर सोडून न जाण्याचं आवाहन करावं लागतंय। स्थानिक पातळीच्या थोड्या कुरबुरी जरी झाल्या तरी आपलं घर कधी सोडायचं नाही। आता परत घरी आलेला आहात। आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळे प्रामाणिक राहिलात, निष्ठेने राहिलात। आणि आज सुद्धा तसं पाहिलं तर जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल, पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हेच केवढं तरी माझं मोठं वैभव आहे। अर्थात उद्धव ठाकरेंनी दिलेली कृष्णाची उपमा सत्ताधारी नेत्यांनी मान्य करण्याची शक्यता नव्हतीच। त्यांनी ही उपमा फक्त फेटाळूनच लावली नाही तर त्याकडे साफ दुर्लक्ष केलं। उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्या उद्धव ठाकरे सोडले व बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध केला, मताच्या लागून चालण्याकरता आणि मुंबई महानगरपालिकेत विशिष्ट समाजाचे मतं मिळवण्याकरता आणि पाकिस्तानचे ध्वज फडकावणारे परभणीमध्ये आणि नाशिक मधले कार्यकर्ते ज्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात आहे। आता भगवान श्रीकृष्णाची तुलना करणे हे तर वेडेपणाचं लक्षण आहे। ते काही वायफाड बडबड करतात। आता महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणं बंद केलं, आम्ही ऐकणं बंद केलं। महाभारतातील या आधुनिक पात्रांमुळे साहजिकच राजकीय वर्तुळात आधुनिक अभिमन्यूच्या आठवणीही जाग्या झाल्या। अर्जुन, सहदेव आणि संजय या पात्रांसोबतच विरोधकांचा चक्रव्यूह भेदून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत यशस्वीपणे पोहोचलेल्या फडणवीसांचं निकालानंतरचं पहिलं भाषण आठवलं नसतं तर नवल। मी सांगितलं होतं
की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू. तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मूळ महाभारतात कौरव आणि पांडव अशी सरळ सरळ विभागणी होती. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात घडलेलं महाभारत पाहिलं तर कौरव आणि पांडवांची प्रचंड सरमिसळ झाली आहे. मात्र आजही प्रत्येक जण स्वतःला पांडव आणि त्या वेळच्या विरोधकांना कौरवांची उपमा देत असल्याचं दिसतंय. पण लोकशाहीत मात्र जनतारूपी श्रीकृष्ण कुणाला अर्जुन ठरवून त्याच्या हाती सत्तेचं धनुष्य देणार आणि कुणाला दुर्योधन ठरवून त्याचं गर्वहरण करणार हे ठरतं. हेच तर आहे आधुनिक महाभारत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.